कालपर्यंत मी शांत बसून होतो. काल मी दुपारी सगळ्या माझ्या भूमिका मागे घेतल्या, चूप बसलो की चला जाऊ द्या, विषयी ते संपून टाकलं. पण आज सकाळी परमाउन्स मला धमकी देतात, तुम्हाला धड अलग किया जाएगा, तुमका मार दिया जाएगा, मैं 24 घंटे में खुद आ रहा हूं. ते कधी येतात त्याची वाट बघत बसलो या खुर्चीवर मी. आणि मग पुरावेच पाहिजे तर हे घ्या. भारतातला सर्वात महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा, ग. दी. माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत. हृदयातले गीत रामायण हे घरोघर ऐकलं गेलं, वाचलं गेलं. आजही सणासुदीला गीत रामायणच घरात राखतं. आणि त्या चुकीचं त्यांनी काहीच म्हटलेलं नाही. त्यांनी चित्रकूट पर्वताचं विहंगम दृश्य हे त्यांनी त्यांच्या काव्यात लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात काव्यामध्ये, नौका गंगा पार झाली, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीचा तट निकटिया, मंदाकिनीचा तट निकटिया, इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. सौमित्रे सुसज्ज सावध दिसली लपली क्षणात पार. सौमित्रे सुसज्ज सावध दिसली लपली क्षणात पारद. सिद्ध असू दे सदैव आयुध, सिद्ध असू दे सदैव आयुध, सिद्ध असू दे. या वनी स्वापदांना नाही कमी, तुटी म्हणजे नाही कमी नाही आहेत स्वापद. लक्ष्मणा बांध कुटी. जानकीसाठी लतिका कलिका, जानकीसाठी तुझ्या मला खूप आहे, भक्ष सायका, तुझ्या माझ्यासाठी भक्ष सायका. लतिका कलिका तुझ्या माझ्या भक्ष सायका. उभय लाभले वनात एका, उभय हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच मनात लाभल्या. एका पोचलो येथती शुभची घटी, आपण इथे पोचलो ही शुभ गती होती, शुभ वेळ होती. इथे लक्ष्मणा बांध कुटी. आता हे गीत कोणी लिहिलंय? महाराष्ट्रातले सर्वात ज्यांचं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयामध्ये स्थान आहे, त्या ग. दी. माडगुळकरांचं गाणं आहे. त्यांनी हे काव्य लिहिलंय. हे गायलंय कोणी? पद्मविभूषण सुधीर फडकेंनी. त्यांनी अभ्यास करूनच हे गाणं लिहिलं होतं. लवकुश रामायण गाती त्यांचं सुप्रसिद्ध गाणं होतं. प्रत्येक सणासुदीला आपल्या घरात ऐकलं जातं. आता हे मी लिहिलंय. प्रल्हाद केशव वात्रे यांनी विधानसभेत भाषण केलंय, ते मी केलंय. लक्ष्मण शास्त्री जोशींनी याच्यावर भाष्य केलंय, ते मी केलंय. 1891 साली कलकत्तामध्ये रामायणावर अभ्यास करून पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं, ते मी काढलंय. हे इथे वाल्मिकींचं कुठे कुठे काय लिहिलंय हे त्यांनी लिहिलेलं आहे की वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांड मधील 52वे स्वर्ग आणि 112 नंबरचा श्लोक हे मी लिहिलंय. त्याच्यामध्ये किती आहेत चॅप्टर्स म्हणजे सर्ग. बालाकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किशकिंधाकांड, सुंदराकांड, युद्धकांड हे मी लिहिलंय. ऑथेंटिक वर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेटेड बाय ममता नाथ दत्त, पब्लिश्ड बाय गिरीश चंद्र चक्रवर्ती, देवा प्रेस, कॅलकट्टा, 1891 हे मी लिहिलंय. वाचायचंच नाही, मी सांगेन तेच खरं असं नसतं. मी काल सगळं संपवलेला खेद मी सगळं निघून आलेलो शिर्डीतनं. मी डायरेक्ट घरी आलो. आज सकाळी उठलो, 15 मिनिटात धमकी, धड कापून टाकू, 24 घंटे में. अरे हे राम भक्त, अरे राम हा पर्यादा पुरुषोत्तम होता. राम हा प्रेमळ होता. राम हृदयाला हात घालणारा होता. आणि म्हणून तर शबरीची बोरं तिच्या तोंडात काढून आपल्या तोंडात घेणारा राम होता.
त्याच्यासाठी सर्व समातीतल्या लोक, जाती जमातीची लोक त्याला सोडायला आलेली होती आणि घ्यायलाही आली होती. इतकं प्रेम होतं त्याचं जनतेशी. सत्ता लोलूप नव्हता तो. त्याचा भाऊ त्याला सांगत होता तू या सिंहासनावर बस. तो म्हणाला नाही, मी आईवडिलांना शपथ दिलेली की मी जाईन. मग भावाने सांगितलं तुझ्या चपला ठेव इथे, तुझ्या पादुका ठेव, त्याच्यावरती मी शासन चालवीन. आजचे राजकारणी तिथं पादुका फेकून दिल्या असते आणि बसले असते तिथे. अहो, रामायणातनं शिकण्यासाठी माणसाला खूप काही आहे. स्त्रीचा आदर कसा करावा, आई वडिलांना कसं आदर करावा, जात भेद कशी मानू नये, हे सगळं रामायणात आहे. आदिवासीच्या तोंडातलं बोर मला विचारायचं आजही महाराष्ट्रात किती जण खातील हो, की तिच्या तोंडात तिने चावलेलं बोर तुमच्या तोंडात घेऊन तुम्ही खाणार आहोत. सांगावं कोणी हात उचलून की मी खाईन म्हणून. आपण इतका जातीभेद मानणारे लोक आहोत आणि राम त्या जातीभेदावरतीच बोट ठेवतो. रावण मेल्यानंतरही रावणाला, लक्ष्मणाला सांगतो जा रावण काय म्हणताय शेवटच्या क्षणी ऐक त्याचं. आपल्याला ते तो गेल्यानंतरही काम येईल, कारण का तो अतिशय हुशार माणूस आहे. राम हा आदर्श आहे. आम्ही आमचा राम मानतो त्याला, आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला. त्याच्या सवयी ह्या बहुजनांच्या सवयी आहेत. तो क्षत्रिय आहे. आता आम्ही एवढं बोलल्यानंतर तुम्हाला कशासाठी माझ्यावर चिडायचं? मी काय चुकीचं बोललो होतो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात? विचारांचा म्हणजे वाद असेल तर विचार, तुम्ही माझ्याशी वाद घाला ना. अजून तर खूप पुरावे द्यायचे आहेत. मी कालपासून शांत बसलो होतो, काही बोलत नव्हतो, चुपचाप बसलो होतो. अपमान होतो ते सहन करत होतो, चुपचाप आपलं विष पित होतो. कोण कुठला परमहंस माझ्या डायरेक्ट गर्दन छाटून का? मी रामभक्त आहे, त्यामुळे मला मर्यादा आहे. मी रामाला शिव्या दिलेल्या नाहीत, मी रावणाविषयी वाईट बोललेलं नाही. तो आराध्य आहे, तो पूजनीय आहे, तो श्रद्धेय आहे. त्यांच्याबद्दल असलेली मनातली श्रद्धा माझी कधीच कमी होणार नाही. ती राम लक्ष्मण सीता ही जी कहाणी आहे ना, ती आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही शिकवून जाते की भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं. इथे तर आजच्या राजकारणामध्ये भाऊ बहिणीला मारतो हेच बघायला मिळतं आपल्याला. तेव्हा मी काल खेद व्यक्त केलाय, आजही खेद व्यक्त करतो. फक्त दररोज चिमटा काढला तर दररोज पुरावे येतील. कोणी बोलायचंच नाही, कोणी काही आम्ही सांगतो तेच खरं. इतिहास हा नेहमी बदलत असतो. इतिहास या बदलत्या चक्रातनच येतं. इतिहास हा स्टॅटिक नसतो. मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर मी एवढा अभ्यासच केला नसतं. असं बरं झालं तुम्ही मला डिवचलं. मी काल 48 तास पुस्तकातच घुसलोय. हे कुठनं आणलं असेल मी गीत रामायण शोधून? किती लोकांनी महाराष्ट्रातनं फोन करून मला वेगवेगळ्या टॉपिक्स दिले. ती पिक्चर कुठला अरुणने काय अन्नपूर्णा आहे हे मला कल्याण डोंबिवलीमधल्या त्या पोरीचं नाव नाही, बाईचं नाव नाही सांगत, 46 वर्षाची बाई आहे, स्त्री आहे. ती म्हणाली आवडसाहेब मी नेटफ्लिक्सवर हे बघितलंय, मलाही सगळ्याची किळस येते. हा त्याच्यातला एक पार्ट आहे, तुम्ही तो काढा आणि बघा काय तो. त्यांनी त्याच्या तोंडात ना तसा श्लोक फेकलाय ना की हा वाल्मिकी ऋषींचा श्लोक आहे. आणू शकाल बंदी त्या पिक्चरवर? मागणी कराल? गरीब जितेंद्र आव्हाड भेटला, एकटा राहतो, द्या धमक्या. मी नाही घाबरत असल्या धमक्यांना. तुमच्यावर कारवाई करण्याची? अरे कारवाई काय, मला जेलमध्ये टाक. कोणाकोणावर कारवाई करणार? गदी माडगुळकरांवर करणार, प्रल्हाद केशव आत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार, कोणाकोणावर करणार? आणि स्वयं वाल्मिकींवर करणार. हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना आम्ही. लवकरच अयोध्येमध्ये लोक जाणार आहेत. आम्ही पण जाणार आहोत. अयोध्या कोणाच्या बापाची नाही, राम कोणाच्या बापाचा नाही. राम पूजनीय तर तो तुमचा आहे, तो आमचा आहे.
किंबहुना तो आमचा जास्त आहे, कारण का त्याचा बहुजनांशी जास्त संबंध आला. 14 वर्ष बहुजनच होते ना तिच्या अवतीभोवती. शबरी कोण होती? आदिवासी होती ना. असा कुठला तरी उल्लेख आहे का दुसऱ्या स्त्रीचा? शबरीचाच का उल्लेख आहे? तर एकीकडे बघायला तर फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीचे, दुसरीकडे भाजप आता गोमूत्र आणि इतर गोष्टींचे विचारसरणीचे चालू आहे. नाही, पूर्वीपासून चालू आहे, त्याच्यात काय मोठे. ज्या RSSला मनुस्मृती हे संविधान म्हणून हवं होतं, ज्याच्यामध्ये स्त्रियांना वासनेने भरलेले असतात असं लिहिलेलं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीचे डोळे हे वासनेने बरबटलेले असतात, बरबटलेले असं म्हणणं स्त्रियांचा सन्मान करणं आहे का? स्त्री कुठल्याही पुरुषाकडे जेव्हा बघते तेव्हा वासनेच्या नजरेतनं बघते असं जेव्हा मनू म्हणतो, तेव्हा मला विचारायचं आहे, तुम्हाला मनू मान्य आहे का? उगाच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली त्या मनूला आणि संविधान आणलं. संविधान त्यांनी स्त्रियांसाठी आणलं की या जगामध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये, तुम्ही सगळे समान आहात. बाबासाहेबांच्या भूमिका या मानव जातीला मदत करणाऱ्या होत्या आणि मनूची भूमिका या मानव जातीला कायमचं, तुम्ही साधं पाणीही पिऊ देत नव्हते हो, म्हणून सांगितलं म्हणून. असं नाही होत. सर, रोहित पवार यांच्या बारामती सुरुवात झाली. वाईट गोष्ट आहे. एक तरुण राजकारणात उभारी घेतोय, लढतोय पवार साहेबांसाठी, असं असताना त्याच्या घरावर धाडी घालणं हे अत्यंत चुकीचं आहे. सर, हे निष्ठेचं आणि ताकदीचं फळ आहे असं तुम्ही एक्सपोज केलेली आहे. हे असं आहे की जो त्याच्या मार्गाने जात असतो, कशाला थांबवता कोणाला? तुम्ही खूप दिवस कोणाला कोंडून ठेवू शकत नाही. शेवटी वाफ होऊन ते वरची टाकलेलं झाकण असतं ना, फुटून वरती जातं. बघ, वेळ आहे, थांबून बसून शांतपणे ऐकून घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.